हेच माझ्या भावाचं घर बाई कुठं गेला असेल दादा रे माझ्या लाडक्या बांधवा दादा दादा ना हे दादा खायस का रे घरी दादा अरे सर मंडेच्या दिवस तर लई ठिकाणी एवढं जाऊ पाहिजे दाराजवळ कोण आला तर दादा तू कधी काय आलीस माझ्या घराजवळ दादा माझ्या घरी कधी काय आलीस तू खूप महत्वाचं काम पडलं रे काम पडलं मला माझ्यासोबत एक गोष्ट सांगू का दादा काय मला गोष्ट की सांगू नको तू यातून नाही बरं तू सांगते दादा ऐक माझी 10 बोटाची विनंती आहे दादा काय झाला तुझ्या भाच्याची तब्येत खराब आहे दादा 50,000 रुपयाची गरज आहे दादा तुला 1 रुपया देत नाही तू येथून निघ बरं तुझी निघ असं नको बोलू दादा तू जेव्हा घर सोडून गेलीस त्या कार्यासोबत घेऊन परालीस तेव्हा तू माझ्या साठी मरण पावली तू निघ नाही रे दादा हे कामगार फक्त 50,000 रुपयाची गरज आहे दादा अगं 50 नाही तुला 5 लाख रुपये दिले असते हो चांगली माझी एक लहान बहीण मुलं एकुलती एक गोडी भरायची तुझ्या पाठीवर पाय देऊन जन्माला आले रे दादा हो मी काही गोष्टीची कदर करतो चांगला इंजिनियर डॉक्टर नवरा पाहिलं होतो मी तुझा काही वाईट सोडणार होतो नाही रे दादा पण तू असा काय त्या कार्यामध्ये पाहिलीस तर त्याला घेऊन परालीस तू ज्या दिवशी तू त्याला घेऊन परालीस त्याच दिवशी तू माझ्यासाठी मरण पावली तू माझ्या जवळ राहता नाही आता ते पहिले त्याच्या हातावर दादा ते पहिले त्याच्या माझ्या हातात काही घेऊन जाईल तू निघ म्हणत नाही पाहिलंय बाबा ते चुक नको कोणत्याच बहिणीला असा पापी भाव नको मिळून स्वतःच्या बहिणीवर हात उचलला सगळ्या भाषाची दया नाही काय मागितली होती फक्त 50,000 रुपये माझा श्राप आहे तुला माझा श्राप आहे जसा आजपर्यंत वाजवता होतास जसा मरतपर्यंत वाजवता राहील राशील एका मुलीचा श्राप आहे तुले काही भलं नाही होणार रे तुझं काय करू बाई मुलाची तब्येत सिरियस आहे कुठे आलो भीक मागू कोणाच्या सावर हात पत्रके कोणाच्या घरच्या जाऊन चोऱ्या करू काय करू देवा कसे नशिबाचे काय माझ्या नशिबाचा फेरा रे देवा काय माझ्या नशिबाचा फेरा काय माझ्या नशिबाचा फेरा रे देवा काय माझ्या नशिबाचा फेरा पैसे पाणी नाही मिळाले राया तू तुझ्या भावाला बारा बारा मारायला माझ्या रायावर
दिलं, माझ्या बहिणीला नाही दिले, काहीतरी उपाय करू मुलासाठी. डॉक्टरकडे काहीतरी भीक मागू, दवाखान्यातून भीक मागू, काहीतरी 10-5 हजार रुपये मिळू. कुठून राहणार पैसे? अहो एका लोकांकडे नाही 10-5 हजार रुपये मागेल, पण मुलाला वाचवी लागते. तुमच्या नर्सिंग त्या कोपऱ्यात तो नर्सिंग या कोपऱ्यात मिळणार नाही. मुलगा दुरुस्त होईल का असे मग आपण जर इकडे लढत बसलो, मुलगा तिकडे मारण्या घेते, काय शेवटी आपण येशील आपल्या पत्राला बघणार नाही. हवा पेटवर झोपला होता, चालत गावर आला. आराम करायला सांगितलं होतं ना. वाटते का मी मरतो. त्याची म्हणजे उमेद होती समोर वाचण्याची. आज अशा थोटान साधू संतांकडे जाऊन आपल्या जीवाचं त्यांनी मुलाचा प्राण गमावला. माझी बाबा भाऊ आज एकूण एक मुलगा त्यांचा होता. त्यांनी आधी डॉक्टर काय ट्रीटमेंट केली असती तर त्या मुलाचा जीव गेला नसता माझे माय बाबा. म्हणून तुम्हाला माझी दोन्ही मुलाची 10 मुलाची विनंती हात जोडून तुम्हाला सांगते की जर असं कोणतंही तुमची तब्येत तुम्हाला खराब वाटली दुखणं वाटलं पोटात तर आधी डॉक्टरचा सल्ला घ्या. आधी